वळूयात पुढील बातमीकडे। शासकीय कंत्राटदारांनी राज ठाकरेंची भेट घेतली आहे। थकीत बिलांचे पैसे मिळत नसल्याने कंत्राटदार संकटात आले। 86,664 कोटींची देयकं महाराष्ट्र सरकारकडे थकीत असल्याचं कंत्राटदारांचं म्हणणं आहे। गुजराती कंत्राटदारांना पैसे मिळतात असा आरोप देशपांडेंनी केला। मराठी कंत्राटदारांचे पैसे थकवले जात असल्याचा आरोप आहे। महाराष्ट्रभरात 86,664 कोटी रुपयाची देयके बाकी आहे। 664 कंत्राटदार एक आता ते आकडा तसं सांगता येत नाहीये। कंत्राटदार किती असतात 30,000 तर कॉन्ट्रॅक्टर आहेत, परत सब कॉन्ट्रॅक्टर आहेत ते 30,000। त्याच्या एका माणसाकडे 100 माणसं धरा तुम्ही, ते सुद्धा मराठीच माणसं काम करतात। त्याचं घर आलं, त्याच्यावर निर्धारित सप्लायर्स आले त्यांना, असं जवळपास तो सर्व व्याप धरला तर 5-7 लाख लोकांच्या वर जाईल। साहेबांनी त्यांना आश्वासन दिलेलं आहे की ते मुख्यमंत्र्यांशी चर्चा करतील। पण जे गुजरातचे कॉन्ट्रॅक्टर येतात इथे आणि रस्ते आणि या बाकी गोष्टी बांधतात, गुजराती कंत्राटदारांचे पैसे मिळतात, महाराष्ट्राच्या कंत्राटदारांचे पैसे का नाही मिळत? गुजरातच्या कंत्राटदारांना द्यायला पैसे कुठे येतात महाराष्ट्र सरकारकडे? आज महानगरपालिकेमध्ये पण सगळे जे गुजराती कंत्राटदार आहेत, जे गुजरातवरून आलेले आहेत, त्यांची पेमेंट होत आहे।